गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि यामध्ये सगळ्याच प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत। जसं की हार्दिक पांड्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादवला का कॅप्टन केलं, रवींद्र जडेजाला ओडीआय मधून का काढून टाकण्यात आलं आणि सगळ्यात महत्वाचं गौतम गंभीरनं विराट कोहली बाबतीत एक मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा कधीपर्यंत खेळू शकतात हे सुद्धा सांगितलेलं आहे। आता बऱ्याच जणांना असं वाटत होतं की गौतम गंभीर आणि विराट कोहलीचं जमायचं नाही आणि या कारणामुळे विराट कोहलीला अडचण येऊ शकतात, परंतु असं काही नाही। गौतम गंभीरनं आज स्पष्ट केलेलं आहे। नक्की गौतम गंभीर आणि अजित आगरकरनं टोटल प्रेस मीटिंग मध्ये काय काय महत्वाचे मुद्दे मांडलेत हेच आपण बघणार आहोत। सगळ्यात अगोदर अजित आगरकरांनी सुरुवातच केली ती म्हणजे की सूर्यकुमार यादवला का कॅप्टन बनवलं हेच सांगत। कारण तुम्हा सगळ्यांना माहित आहे की मीडियामध्ये मागील काही दिवसापासून खूपच चर्चा चालू आहेत आणि वेगवेगळ्या अर्थाच्या चर्चा येतात की हार्दिक पांड्या सगळ्यात प्रबळ दावेदार होता कॅप्टनचा, तर मग अचानकपणे हार्दिक पांड्याला का कॅप्टन नाही केलं आणि गौतम गंभीरच्या क्लोज असलेला सूर्यकुमार यादव का कॅप्टन बनवलं, तर अशा प्रकारच्या खूप जास्त गोष्टी मीडियामध्ये चालत होत्या आणि हे तुम्हाला माहितच आहे। तर याचं सगळ्यात अगोदर उत्तर दिलेलं आहे अजित आगरकरांनी आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सूर्यकुमार यादवच आमची फर्स्ट चॉईस होता कॅप्टन होण्याचा। हार्दिक पांड्याचा आम्ही विचारच केलेला नव्हता किंवा हार्दिक पांड्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादवच परफेक्ट दावेदार, परफेक्ट उमेदवार आहे असं त्यांनी सांगितलं थोडक्यात। आणि याच कारणामुळे आम्ही हार्दिक पांड्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादवला कॅप्टन केलंय। आता बऱ्याच जणांना असं वाटत होतं की हार्दिक पांड्याच कॅप्टन करायला पाहिजे, परंतु हा अँगल कोणीच मांडला नव्हता की खरंच सूर्यकुमार यादवच फर्स्ट चॉईस होती। अनेक जणांना असं वाटत होतं की हार्दिक पांड्याच कॅप्टन होईल, परंतु हे सगळं खोटं ठरलं आणि सूर्यकुमार यादवलाच कॅप्टन केलं। आणि आम्ही आतापासूनच नाही तर वर्ल्ड कपच्या T20 वर्ल्ड कपच्या अगोदरपासून आम्ही सूर्यकुमार यादवचाच विचार करत होतो असं स्पष्ट मत दिलेलं आहे। त्या कारणामुळे आता इतर अंदाज लावायची काहीच गरज नाही, जसं की गौतम गंभीरनं फेवरेट असणाऱ्या सूर्यकुमार यादवला कॅप्टन केलं अशा प्रकारचं नाही। तर थोडक्यात काय तर गौतम गंभीर हेड कोच होण्याच्या अगोदरपासूनच अजित आगरकरांच्या किंवा जे सिलेक्टर आहेत त्यांच्या मनामध्ये सूर्यकुमार यादवचंच नाव होतं हे मान्य करायला पाहिजे। म्हणजेच एक प्रकारे गौतम गंभीरला ब्लेम करायची काहीच गरज नाही, तुम्ही असं म्हणू शकता। त्यानंतर दुसरा प्रश्न की हार्दिक पांड्याच्या बाबतीत काय विचार आहे, तर यावर बोलताना पण अजित आगरकर यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की हार्दिक पांड्याची जी दुखापत आहे किंवा तो जो इंजर्ड होऊन बाहेर असतो त्याच कारणामुळे आम्ही त्याच्या कॅप्टनशिपचा विचार केला नाही हे पण स्पष्ट केलेलं आहे। कारण असा आम्हाला कॅप्टन पाहिजे जो सर्वच्या सर्व मॅचेस खेळेल, म्हणजे एखादी सिरीज खेळायला पुन्हा ते दुसऱ्या 2-3 सिरीजसाठी टीम मध्येच नाही, तर अशा प्रकारचा आम्हाला कॅप्टन नको होता आणि याच कारणामुळे आम्ही हार्दिक पांड्याला कॅप्टन केलं नाही। तुम्ही म्हणू शकता की दुखापत एकमेव कारण आहे ज्यामुळे हार्दिक पांड्या कॅप्टन नाही बनला। आणि त्यानंतर सांगितलं कॅप्टन जरी नसेल तरी हार्दिक पांड्या खूपच इम्पॉर्टंट प्लेअर आमच्यासाठी आहे, त्याची टीम मध्ये जागा आहेच। आणि सगळ्यात महत्वाचं हार्दिक पांड्यामध्ये जे क्वालिटी आहे किंवा जे गुण आहेत ते आपण इतर खेळाडूंमध्ये नाही बघू शकत किंवा हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही, अशा प्रकारची हार्दिक पांड्याची पण स्तुती त्यांनी केलेली आहे, परंतु फक्त त्याला दुखापतीमुळे कॅप्टन बनवता आलं नाही। त्यानंतर सगळ्यात महत्वाचा तिसरा प्रश्न केला की रोहित शर्मा आणि विराट कोहली बाबतीत काय मत आहे, म्हणजे ते कधीपर्यंत खेळू शकतात। आता बऱ्याच जणांना माहित आहे की जर कोणी पण प्लेअर एका फॉर्मॅट मधून रिटायर झाला तर अनेक जण ते आता पूर्णपणे रिटायर कधी होतात अशी वाट बघत बसलेले असतात। त्यामध्येच आज जेव्हा प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांना प्रश्न करण्यात आला की विराट कोहली आणि रोहित शर्मा कधीपर्यंत खेळू शकतात, तर यावर गौतम गंभीरनं स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की त्यांची फिटनेस बघता त्यांच्यामध्ये अजून अनेक दिवसांचं क्रिकेट बाकी आहे असं तुम्ही म्हणू शकता। आणि जर त्यांची फिटनेस चांगली राहिली तर ते येणारा 2027चा वर्ल्ड कप सुद्धा खेळू शकतात, हे मोठं स्टेटमेंट गौतम गंभीर यांनी दिलेलं आहे। कारण बऱ्याच जणांना असं वाटत होतं की आता नेक्स्ट ओडीआय वर्ल्ड कप पर्यंत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळतील का नाही, या बाबतीत अनेक जणांना डाऊट होते, परंतु आता हे डाऊट कुठेतरी संपलेले आहेत। गौतम गंभीरने एक प्रकारे स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा आम्ही विचारच करत आहोत, त्यांची जर फिटनेस चांगली राहिली तर ते नक्कीच 2027चा वर्ल्ड कप खेळू शकतील अशा प्रकारची पण माहिती दिलेली आहे। आणि सोबतच त्यांनी हे पण सांगितलं त्यांचा T20 मध्ये पण परफॉर्म चांगला होता आणि देशाला नंबर 1 बनवण्याचं काम त्यांच्या मनामध्ये होतं आणि त्यांनी बनवलं पण। आणि विशेष म्हणजे हे सर्वोत्तम प्लेअर आहेत आणि अशा प्रकारचे प्लेअर आपल्याला लवकर रिटायर होऊन चालत नाहीत, जेवढे दिवस ते टीम सोबत जोडले जातील तेवढं टीमसाठी चांगलं आहे अशा प्रकारची स्तुती पण त्यांनी केली। तर आता ज्यांना डाऊट होता किंवा विराट कोहली आणि रोहित शर्मा वर्ल्ड कप खेळतील का नाही नेक्स्ट, तर डेफिनेटली यस
त्यांची फिटनेस बघून ते नक्कीच वर्ल्ड कप पुढचा खेळू शकतात. त्यानंतर त्यांना नेक्स्ट प्रश्न विचारण्यात आला तो म्हणजे तुम्ही रवींद्र जडेजाला ओडीआय मधून का ड्रॉप केलंय. आता बरेच जणांना हे एक डाऊट होतं की आता खरंच रवींद्र जडेजाचं पण क्रिकेट संपलं का, त्याचा पण आता टीम मध्ये विचार केला जाणार नाही का, आणि या कारणामुळे जेवढे काही प्रश्न होते ते ट्रेंड चालतात हे तुम्हाला पण माहित आहे. ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पण पोहोचल्या होत्या आणि जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की रवींद्र जडेजाला खरंच तुम्ही ड्रॉप केले का, तर यावर मात्र त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की रवींद्र जडेजाला ड्रॉप नाही केलं, त्याला रेस्ट दिलेली आहे. म्हणजेच येणाऱ्या सिरीज मध्ये रवींद्र जडेजा आपल्याला ओडीआय खेळताना 100% दिसू शकतो. आणि सोबत त्यांनी हे पण सांगितलं की अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा दोघांचं एकदाच सिलेक्शन करण्याची काहीच गरज नाही, कारण दोघं एकमेकाला रिप्लेसमेंट आहे, तुम्ही असं म्हणू शकता. म्हणजेच अक्षर पटेलला बी चान्स देण्यात येतील आणि रवींद्र जडेजाला पण. आता दोघांमधून जे चांगला परफॉर्म करेल तो मात्र टीम मध्ये राहू शकतो, अशा प्रकारचं हे स्टेटमेंट होतं. तर आता तुम्हाला पण माहित आहे की अक्षर पटेलनं खूपच चांगला परफॉर्मन्स केला, या कारणामुळे रवींद्र जडेजाचं टेन्शन वाढलं होतं आणि रवींद्र जडेजाला ओडीआय मध्ये सिलेक्शन नाही केलं तेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं की खरंच आता रवींद्र जडेजाला टीमच्या बाहेरच काढून टाकलेलं आहे काय परमनंटली. तर असं काही नाही, रवींद्र जडेजामध्ये सुद्धा अजून खूप क्रिकेट बाकी आहे, तुम्ही असं म्हणू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जर क्वेश्चन होता तो विराट कोहलीचा विचारला. विराट कोहली आणि तुमच्यामध्ये सगळं व्यवस्थित नाही अशा प्रकारचा प्रश्न करण्यात आला. तेव्हा गौतम गंभीर यांनी सांगितलं की मी बऱ्याच वेळेस बोलून दाखवलेलं आहे की आमच्यामध्ये जो वाद होता तो स्टेडियमवरचा होता, ग्राउंडवर आमचा वाद होता, आमचं काही पर्सनल भांडणं नाहीत आणि आमचं नक्की रिलेशन कसं आहे हे मी टीआरपी साठी तुम्हाला नाही सांगणार किंवा टीआरपी मिळवणं हे काय आमचं उद्देश नाही. आम्ही देशाचं नेतृत्व करत आहोत आणि आम्ही दोघं मिळून 140 करोड भारतीयांना नक्कीच गर्व वाटेल अशी कामगिरी करून दाखवू. आणि आता त्या 3-4 वर्षामध्ये जवळपास 4 आयसीसी इव्हेंट होणार आहेत. यामध्ये T20 वर्ल्ड कप आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, ओडीआय वर्ल्ड कप आहे. तर आम्ही हे सगळं जिंकून देशाला गर्व करायचा नक्कीच प्रयत्न करू, अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं. म्हणजे सांगायचा उद्देश की त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा वाद नाही, बाकी आमचं असं काही नाही, आम्ही दोघं सोबत मिळून काम करू, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. म्हणजेच ज्यांना डाऊट होतं किंवा आता विराट कोहलीचं काय होईल तर अशा प्रकारचं काहीच नाही होणार. विराट कोहली आणि गौतम गंभीर स्वतः चांगले फ्रेंड आहेत, दोघं पण स्टेडियम मध्ये किंवा मॅच मध्ये एखाद्या वेळेस झालं असेल, परंतु ते पर्सनल लेवलला चांगले मित्रच आहेत. तुम्हाला हे पण आठवत असेल की विराट कोहलीच्या आयुष्यातील पहिला मॅन ऑफ द मॅच गौतम गंभीरने दिलेला आहे. म्हणजे गौतम गंभीरला मॅन ऑफ द मॅच मिळाला होता, पण गौतम गंभीरने त्याचा मॅन ऑफ द मॅच विराट कोहलीला दिला. आणि त्यावेळेस गौतम गंभीरने असं सांगितलं होतं की जेव्हा एखादा प्लेअर पहिली सेंचुरी करतो तेव्हा त्यालाच मॅन ऑफ द मॅच भेटायला पाहिजे. मग अशा प्रकारचं मोठेपण पण गौतम गंभीरने एकेकाळी दाखवलं होतं. तर थोडक्यात सांगायचं काय तर त्यांच्यामध्ये काहीच भांडणं नाहीत. आणि अशा प्रकारे आजच्या जर प्रेस कॉन्फरन्सचा जर विचार केला ना, जे काही मीडियामध्ये ट्रेंड चालू होते, ज्या काही अफवा, ज्या काही गैरसमज पसरत होते, ते सर्वच्या सर्व अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांनी दूर केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे कॅप्टनशिपवरून जे मॅटर चालू होता ते पूर्णपणे व्यवस्थितपणे त्यांनी हँडल केलंय. आणि जे काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न होते ते सर्व त्यांनी उत्तरं दिलेले आहेत. म्हणजे आता गैरसमज कसल्याच प्रकारचे राहिलेले नाहीत. तर यावरून तुम्हाला काय वाटतं, आता खरंच टीम इंडियामध्ये सर्वच काही व्यवस्थित आहे आणि गौतम गंभीर नाही तर अजित आगरकर यांनी सूर्यकुमार यादवला कॅप्टन केलेला, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कमेंट करून नक्कीच सांगा.